श्री परमेश्वर एवढे परमेश्वर जमा झाले आहे बरोबर. त्यांची सेवा करणं आपलं कामराचं काम आहे. आणि तुमच्या काही लक्षात आलं काय? आज आपल्या गावाच्या यात्रेचं औचित्य साधून बरं आपल्या गावात भाविक बायका सुद्धा आले. काय काय हो, भाविक बायका आले. एक काम करा, मी त्यांना पाहिलं नाही, तुम्ही त्या बाईंना बोलवून घ्या. बोलव का? बोलवा. अहो बाई येऊ. नाही तर मग गावडी येऊ. अहो बाई या, बाई येऊ. काय म्हैशी होती? बाई नमस्कार. आम्हाला तुमच्या तोंडून देवाचं नाव ऐकायचं आहे. अहो तुम्ही कसं म्हणतात? काय? हे देवाचं नाव खाण्यात असतं का पेनात असतं मला काही कळत नाही. मी छोटी आहे, टाकली आहे, पिंटी आहे. छोटी टाकली पिंकी भैया हो खरं सांग आता ही बाई कोणत्या जागेवर पिंकी आहे गो? भाऊ, जागा नको जामलो. जागा जामला जाशी तर पुरा कडा मा आपण गुतेल गाव मायत पया जागा आपण पडी. हा जागा काय जामलो नको भाऊ. आणि तू काय खोटं बोलाय रे, चांगली लेवासारखी आहे ना. देवाचं नाव बाई, देवाचं नाव तुम्हाला येत नाही? नाही. मग मी म्हणेल माझ्यासारखं म्हणायचं. हॅलो शांतता. तुमच्या अगोदर का तुमच्या नंतर? प्लीज नंतर नंतर म्हणा. अत्रम पुत्रम मत घाबरम. हो बाई, बाई बाई तर मस्त माप घेऊ राहिली. भाऊ आठवून डायरेक्ट शिरपूर चालना जागा ते. लवकर जाय भाऊ, लवकर जाय. आणता रे. कशा करता? पोलीस पत्र काढले भेटत त्यासले म्हणा आमना गडीवर बलात्कार होई राहना म्हणा. हा बरोबर आहे. कारण खरं सांग, माझ्यावर बलात्कार करायला मी का गडी माणूस आहे का? आपण माणूस बलात्कार बसता. बाई माझ्यासारखं म्हणा. म्हणजे मी म्हणेन तसं म्हणायचं. बरोबर. म्हणा. अत्रम पुत्रम मत घाबरम. अत्रम पुत्रम मत घाबरा. सपाट भोकम दे ठोकम भज गोविंद भज. हे काय होतं? देवाचं नाव आहे बाई. हे असलं नाव आहे का? राग आला काय? नाही, हे नाही तर काय? सांगा. नको येऊ देऊ. काय एवढी थाय थाय कर राहिली त्याची तर असं आवाज नको. तुला बोलणे ना, काय? तुला बोलणे ना मन सांगे म्हणजे मला शट्ट सोड. अहो, तुम्ही काय पण म्हणतात का? भाई राग नका तुले. सांग देवायला. अहो माणूस काही वाईट आहे का? अहो, माणूस वाईट नाही बाई. अहो माणूस असा एवढा एवढा होता दाखला. ऐक ऐक उघडं करून ऐक. काय? अहो माणूस असा एवढा एवढा होता दाखला. हा. तवापासून या माणूसनी माय घालेले. हा बाई, आम्ही काय पेपरला देत नाही, टीव्हीला बातमी देत नाही. नाही नाही. एवढा होता एवढा. हा. तेव्हापासून मी त्याला माळ म्हणतात. माळ. आम्ही आयराणी भाषा मग मायच म्हणतात बघ तिले. बरं बाबा, मी घातले तुम्ही तरी नका घालू. आम्ही चकमाराला घालू. बाई, मी जे बोललो तुम्हाला समजलं नाही नाही. आणि समजणार नाही. हा. कारण ते संस्कृत आहे. हा बाई संस्कृती होतं ते. तुम्हाला येत नाही. प्राकृत काय आहे रे? आम्हाला मराठीतून सांग. प्राकृत म्हणजे मराठीतून सांगतो. हो. म्हणा. अत्रम पुत्रम मत घबरम याचा अर्थ हे जेवढे आलेले आहेत हा. त्या देवाचे पुत्र आहेत. हा. यांना घाबरू नका. त्याला म्हटलेलं आहे अत्रम पुत्रम मत घबरम. हा बाई आता सपाट भोकम देतो. हे काय? देव दर्शनाला जाताना आपण काय नेतो? नारळ. नारळ. आहे की नाही? हो, हो. मग असंच फोडतो का? नाही. अगोदर अशा चुट्ट्या काढ. अरे सुट्ट्या अशा काढतात असा टुकड़ा आपण नारळ सोलतो ना, हा. मग त्याला किती भोक आहेत? 3. मग ते सपाट आहेत का असे खालीवर आहेत? नाही, सपाटच आहे. मग आपण नारळ फोडतो त्यालाच म्हटलेलं आहे सपाट भोकम ते ठोकम. भज गोविंद भज गोविंद. बाई का हो? तुम्ही एवढे हुशार. हो. असं काय खाता मला सांगा. हा लिंबाचा पाला. आणि तुम्हाला कोणी शिकवलं? हे यांच्या बहिणी. रिकामी होती का? आला ना राग. बाई त्यांची बहीण म्हणजे हरिभक्त परायण आहे. कीर्तनकार.
कीर्तनकार बाई 12ही महिने महाराष्ट्रभर कीर्तन चालतं. असं का? आणि काय सांगायचं, चुकून कधी नागेश्वर बंगल्यावर जर आली, हा एकटीच बाई आहे हा. एकटी. पण रात्रभर गावातल्या एका माणसाला झोपू देत नाही. तमाशे घरात घर चालतो. अरे कीर्तन 9 ते 11. 2 तास फक्त 2 तास. पाहिलं एवढी कमाल आहे बाईची. हो, हो. 2 तासात पुरं गाव कव्हर करते. आम्ही चांगलं आहे ना. त्या बाई देवाचं नाव घ्या. नाव घ्या आणि आम्हाला मोकळं करा म्हणा. चला, असं तुम्ही